हिंगोलीच्या भेंडेगावमध्ये आरक्षण आंदोलनाबाबत पोस्टवरून 2 गटात वाद. आक्षेपार्ह पोस्टवरून 2 गट आमने सामने. गाड्यांची तोडफोड. रात्री उशिरापर्यंत कुरुंदा पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांचा ठिय्या. जरांगेंना समर्थन करणाऱ्या आमदार खासदारांना पाडा. छगन भुजबळांचा नागपुरातील ओबीसी मेळाव्यात आवाहन. तर मराठ्यांविरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना धडा शिकवा. जरांगेंचं प्रत्युत्तर. मनोज जरांगे पाटलांचा चलो दिल्लीचा नारा. मराठा समाजाचं अधिवेशन राजधानीत घेण्याची घोषणा. तर जरांगेंनी दिल्लीला नाही तर अमेरिकेला गेलं पाहिजे. लक्ष्मण हाकेंची खोचक टीका. ओबीसी आरक्षण बचावसाठी बीडच्या केसमध्ये मोर्चा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत केस तहसील कार्यालयावर काढण्यात येणार मोर्चा. मराठा आरक्षण जीआरला ओबीसींचा विरोध. उपराजधानी नागपुरात आज बंजारा समाजाचं धरणे आंदोलन. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे संकेत. दिवाळीपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता. आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपा ऍक्शन मोडवर. महायुतीच्या 150+ जागा निवडून आणण्यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा मास्टर प्लॅन. ठाकरेंच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीनंतर आज महिला पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात बैठक. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. पालघरमध्ये भाजपला धक्का. भाजप पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंना साथ. मातोश्रीवर पार पडणार पक्षप्रवेश. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ दौऱ्यावर. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुरात घेणार आढावा बैठक. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाचं सुद्धा करणार लोकार्पण. नागपुरात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिराचं आयोजन. राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार आणि खासदार शिबिराला उपस्थित राहणार. जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याने नवा वाद. पडळकरांचं वक्तव्य भाजपच्या नेतृत्वाला मान्य आहे का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. वनमंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यातील जनता दरबाराविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून याचिका. अधिकाऱ्यांना वेठीस धरलं जात असल्याचा आक्षेप. तर आम्हाला काहीही फरक पडत नाही. गणेश नाईक यांची प्रतिक्रिया. अमेरिका 30 नोव्हेंबर नंतर भारतावरील 25% अतिरिक्त कर हटवू शकते. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वन यांचा दावा. दोन्ही देशातील व्यापारी संबंध सुधारण्याचा विश्वास. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल. कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात दलित, आदिवासींची नावं जाणीवपूर्वक वगळली. राहुल गांधींचा आरोप. तर राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि तथ्यहीन. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. राहुल गांधी धडधडीत खोटं बोलतात. त्यांनी आयोगाकडे पुरावे का दिले नाहीत? मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल. तर अॅफिडेव्हिट सादर न करता फक्त खोटे आरोप करण्याचा प्रयत्न. एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर. पुढील 5 दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. कोकणात पुढील 2 दिवस पावसाचा इशारा. शनिवारपासून बंद होणार मुंबईतील मोनोरेल सेवा. लवकरच मोनोरेल सेवा नव्या रूपात मुंबईकरांच्या भेटीला. मुंबईमध्ये धावणार 10 नवीन अत्याधुनिक मोनोरेल. खड्ड्यांवरून न्यायालयाचे मुंबई ठाणे महापालिकांना खडेबोल. खड्डे बुजवा अन्यथा कारवाईला सामोरे जा. उच्च न्यायालयाकडून महापालिकांना आठवडाभराचा अल्टिमेटम. आयफोन 17 घेण्यासाठी मुंबईकरांच्या रांगा. पहाटेपासूनच बीकेसीमधील आयफोनच्या शोरूम बाहेर मोठी गर्दी. आजपासून आयफोन 17ची विक्री सुरू झाल्यानं फोन खरेदीसाठी रीग.
गणित तज्ज्ञांचा यूजीसीच्या नव्या अभ्यासक्रमाला विरोध. नवा अभ्यासक्रम नको, 900 तज्ज्ञांचं यूजीसीला आवाहन. गणिताचं भविष्य धोक्यात असल्यानं मसुदा मागे घेण्यासाठी याचिका. आता फिंगर टच करून करता येणार पेमेंट. भारतात थंब पे नावाने अनोखं बायोमेट्रिक पेमेंट डिव्हाइस विकसित. कार्ड आणि मोबाईल पेमेंट इतिहास जमा होण्याची शक्यता.